दिसतंय स्क्रीन? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो राज. येतोय सर. राज येतोय. ओके. सर पुढे पहा. मागच्या वेळेस आपण पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट केला होता तो. आता इकडे अँगल बिटवीन द प्लेन्स. मागच्या वेळेस आपण याच्या थेअरी बद्दल पण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला सुद्धा पाहिला होता अँगल्स मधला, की दोन व्हेक्टर्स नॉर्मल, दोन नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घेऊन त्याला डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला त्यांच्यामधला अँगल भेटतो, ॲक्यूट अँगल. आता इथं अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. समजा फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स. तर हे एक प्लेन आहे आणि हे दुसरं प्लेन आहे आणि प्लेनचं नॉर्मल इक्वेशन असतं पहा. नॉर्मल इक्वेशन काय असतं? प्लेनचं इक्वेशन आर वेक्टर, त्याच्यानंतर हा एन वेक्टर इज इक्वल टू हा D1 असतो. ओके. सो हे पुढची हे व्हॅल्यू जी दिली ती D1 ची व्हॅल्यू, ही D2 ची व्हॅल्यू आहे. एक प्लेन दुसरं प्लेन. त्यानंतर ही जी व्हॅल्यू असते ही मधली, हा वेक्टर हा नॉर्मल वेक्टर असतो. पहिला याचा नॉर्मल वेक्टर आणि हा दुसऱ्या याचा नॉर्मल वेक्टर येणार. सो तुम्हाला मी सांगितलं अँगल बिटवीन टू वेक्टर्स कसं काढतात, तर कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये कॉस ऑफ थिटा अँगल बिटवीन टू प्लेन्स इज इक्वल टू इन मॉड n1 वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ n2 वेक्टर डिवाइडेड बाय, म्हणजे पहिल्या प्लेनचा नॉर्मल आणि दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल यांचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर आणि त्यांचं डिटर्मिनंट. हे सॉल्व्ह करायचं, तुम्हाला त्याचा अँगल भेटून जाईल. सॉल्व्ह कसं करतात खाली दिलेलं आहे पहा. पहिला प्रश्न वेक्टर्सचा कसे काढायचे, तर हा या इक्वेशन मध्ये आर वेक्टर हा नॉर्मल वेक्टर असतो. आर वेक्टर हा नॉर्मल वेक्टर, म्हणजे हा n1 वेक्टर झाला, हा n2 वेक्टर झाला. ओके. सो n1 वेक्टर आणि n2 वेक्टर या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सो कॉस ऑफ मॉड ऑफ n1 वेक्टर n2 वेक्टर आणि मॅग्निट्यूड ऑफ n1 वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ n2 वेक्टर. आता मॅग्निट्यूड कशी काढलेली ती, तर स्क्वेअर रूट केलेले आहेत मी. n1 वेक्टरची जर मॅग्निट्यूड काढायची असेल तर याचा कोइफिशियंट त्याचे स्क्वेअर, म्हणजे 1 1 आणि -2, 1 चा स्क्वेअर आणि -2 चा स्क्वेअर. सो काय त्याचा आन्सर पहा, स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर 1 + 1 + 4. सो त्याचा आन्सर येतो स्क्वेअर रूट ऑफ 6. क्लिअर? तसंच याला पण करा, याचे पण कोइफिशियंट तसेच येणार, त्याचा पण आन्सर रूट ऑफ 6च येतो. सो तुम्हाला हे इथं दिसतंय पहा, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ सेकंड नॉर्मल वेक्टर आणि हे नॉर्मल वेक्टर. आता यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आपल्याला. डॉट प्रोडक्ट कसा घेतात, आय जे के काढून टाकायचे, म्हणजे आय इंटू -2 -2, 1 इंटू 1 + 1 आणि -2 इंटू 1 -2. ओके. सो त्याचा आन्सर किती झालं, -2 -2 -4 + 1 -3 मायनस, आणि हे रूट 6 इंटू √6. याचा काय अर्थ काय होईल, √6 चा स्क्वेअर. ओके. त्यानेच त्याला मल्टिप्लाय केलं, त्याचा स्क्वेअर होतो. स्क्वेअर रूट कॅन्सल, सो आन्सर विल बी 6. तुम्हाला भेटेल मॉडचं मिनिंग काय असतं, मॉड जेव्हा निघतो तेव्हा हे मायनस साइन निघून जाईल. सो आन्सर भेटेल फक्त 1/2. क्लिअर? क्लिअर? हो सर. कॉसची व्हॅल्यू कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू 1/2 आलेलं आहे. कॉसची 1/2 व्हॅल्यू कोणत्या डिग्रीला येते, कोणत्या डिग्रीला येते, 60 डिग्रीला, म्हणून थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री. ओके. ओके. येस सर. त्यावेळेस आपण पाहिलं त्याच्यावर डिस्कस झालेलं वाटतं आपलं. लाईन आणि प्लेनच्या मधला जर अँगल आपल्याला काढायचा असेल, लाईनचं इक्वेशन जे असतं, त्या लाईनचं इक्वेशन हे असतं, आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. ए वेक्टर आणि बी वेक्टर, हा ए वेक्टर तो एक त्या लाईन वरचा एक पॉइंट असतो, बी वेक्टर त्या लाईनला पॅरलल एक वेक्टर असतो, लॅम्बडा हा कोइफिशियंट एक स्केलर असतो आणि आर वेक्टर एक अनदर पॉइंट असतो लाईन वरचा, जो वेक्टर इक्वेशन मध्ये ऑलरेडी असतो. ओके. नीट लक्षात घ्या कंडिशन. एक लाईन जर असेल, त्या लाईन वरचा एक पॉइंट म्हणजे ए पॉइंट असतो, त्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर असतो. ओके. या लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो, तो वेक्टर बी वेक्टर असतो, आणि या लाईन वरचा एक अनदर पॉइंट असतो पी, त्या पी पॉइंटचा ओरिजिन पासूनचा जो वेक्टर असतो त्याला आर वेक्टर म्हणतात.
सो या अशा टाइपच्या लाईनचं इक्वेशन जे असतं वेक्टर इक्वेशन, ते वेक्टर इक्वेशन आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. क्लिअर? आठवलंय लाईन? लाईन आठवलं का? पुढे पहा. त्यानंतर प्लेनचं इक्वेशन, आताच पाहिलं आपण प्लेनचं इक्वेशन काय असतं, आर वेक्टर डॉट एन वेक्टर इज इक्वल टू डी वेक्टर असतो. डी म्हणजे कॉन्स्टंट असतो, हा वेक्टर नाही, स्केलर वेक्टर. सो हे तुमच्या प्लेनचं इक्वेशन आहे. समजा आपण असं म्हटलं इथं की तुमचा एन वेक्टर आणि बी वेक्टर एकमेकाला कोलिनियर आहेत, म्हणजे बी वेक्टर हा पॅरलल असणार आणि एन वेक्टर हा तुमचा नॉर्मल असतो प्लेनला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्लेनचा हा जर प्लेन असेल, त्या प्लेनचा जो नॉर्मल वेक्टर आहे एन वेक्टर परपेंडिक्युलर, तो वेक्टरला हे बी वेक्टर पॅरलल असतं. याचा अर्थ तुमची लाईन तुमच्या नॉर्मलला पॅरलल असतं. म्हणजे तुमची लाईन जी असते ही लाईन आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टरची जी लाईन आहे ती लाईन तुमच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. आलं का लक्षात? कारण या एन वेक्टरला याचा बी वेक्टर पॅरलल आहे. क्लिअर? किंवा कोलिनियर आहे. क्लिअर? समजलं का मी काय म्हटलो? समजलं का परत सांगू? हॅलो, परत सांगू का? माझा म्हणण्याचा अर्थ आहे की तुमचं हे जे प्लेन आहे, हे प्लेनचं जे इक्वेशन असेल तुमचं, ते इक्वेशन काय असेल, ते इक्वेशन असेल आर वेक्टर डॉट वेक्टर इज इक्वल टू डी. बरोबर? या प्लेनचा जो एन वेक्टर असतो, तो एन वेक्टर म्हणजे या प्लेनला परपेंडिक्युलर असतो की नाही, असा 90 डिग्री मध्ये प्लेनला एन वेक्टर परपेंडिक्युलर वेक्टर असतो. बरोबर? या एन वेक्टरला जर का तो बी वेक्टर कोलिनियर असेल, म्हणजे बी वेक्टर पण याच्यावर आला असा, बी वेक्टर याच्यावरती झाला, म्हणजे जर वेक्टर असा असेल तर बी वेक्टर हा तुमच्या लाईन जी लाईन असते तिचा तो पॅरलल वेक्टर असतो. म्हणजे लाईन अशी असली पाहिजे की नाही, अशी लाईन अशी असली पाहिजे ना पॅरलल बी ला. समजलं का? समजलं का? हो. थोडस नीट समजून घ्या ते. अशी असली पाहिजे लाईन. बरोबर? आणि त्या लाईनचं इक्वेशन काय असतं? त्या लाईनचं इक्वेशन असतं आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. त्याच्यात हा बी वेक्टर आहे, तो हा बी वेक्टर जो पॅरलल वेक्टर लाईनला, तो पॅरलल वेक्टर तुमच्या या वेक्टरला कोलिनियर आहे, म्हणजे एकाच लाईनवरती एन वेक्टर आणि बी वेक्टर. आलं का लक्षात? म्हणजे याचं अल्टिमेट मिनिंग काय झालं? अल्टिमेट मिनिंग हे आहे की तुमचं जे प्लेन आहे, हे खालचं जे प्लेन आहे, या प्लेनला ही जी लाईन असणार ही कशी असेल? परपेंडिक्युलर असेल ना, कारण तिचा बी वेक्टर हा एन वेक्टरला पॅरलल आहे. ही लाईन या प्लेनला परपेंडिक्युलर असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लाईन परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. समजलं का? आणि असं काय? त्याचं कारण असं आहे की बी वेक्टर अँड एन वेक्टर आर कोलिनियर आहे म्हणून. समजलं? समजलं का? नाही समजलं? परत नाही समजलं? समजलं सर. इतकं पण कठीण नाहीये रे. इकडे पहा, हे जर प्लेन असेल समजा, हे प्लेनचं तुमचं इक्वेशन काय आहे? तुमचं या प्लेनचं इक्वेशन असतं आर वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ एन वेक्टर इज इक्वल टू डी. ओके. समजा तुमचा नॉर्मल वेक्टर असा असेल जो परपेंडिक्युलर आहे तुमच्या प्लेनला, हा नॉर्मल वेक्टर एन वेक्टर, नॉर्मल वेक्टर टू दी परपेंडिक्युलर वेक्टर टू दी प्लेन. हा वेक्टरला तुमची जी लाईन आहे, लाईन हे प्लेन होतं, हे प्लेन आहे, मी लाईन बद्दल बोलतोय आता. तुमची लाईन परपेंडिक्युलर असेल प्लेनला, पॅरलल असेल प्लेनला, किंवा समजा लाईन अशा टाइपची असेल, अशा टाइपची, जशी वरतून जाणारी, त्याला इंटरसेक्ट करणार नाही, ती वरतून जाणारी असेल, असं केव्हा होऊ शकतं?
हे लाईनचं इक्वेशन पहा. लाईनचं इक्वेशन काय असेल? लाईनचं इक्वेशन असेल आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. बरोबर. हो याच्यामध्ये ह्या लाईनचा जो बी वेक्टर असतो, हा बी वेक्टर कसा असतो? त्या लाईनला पॅरलल असतो की नाही? म्हणजे तो बी वेक्टर असा असला पाहिजे की नाही? इथं कुठेतरी असला पाहिजे की नाही? हा बी वेक्टर असा पॅरलल त्या लाईनला. हो हा, मग आता मला सांगा, हा जो प्लेनचा जो नॉर्मल होता तो या बी वेक्टरला कसा आहे? कसा आहे नॉर्मल बी वेक्टरला कसा झाला? परपेंडिक्युलर झाला ना? परपेंडिक्युलर Perpendicular. परपेंडिक्युलर. मग माझा म्हणण्याचा अर्थ आहे की ज्या वेळेला नॉर्मल वेक्टर प्लेनचा हा बी वेक्टर हा इज परपेंडिक्युलर टू बी वेक्टर होऊन जातो, अशा केसमध्ये लाईन आणि प्लेन हे एकमेकाला पॅरलल असतात. समजलं का? पॅरलल आहेत ना ते. हो. हा, आता समजलं का? हा, Sir. हो हो आणि आता याचं कन्क्लुजन काय आहे की जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर त्यांचा कुठला प्रोडक्ट झिरो असतो? डॉट प्रोडक्ट का स्केलर प्रोडक्ट? त्यांचा कुठला प्रोडक्ट झिरो असतो? डॉट प्रोडक्ट का स्केलर प्रोडक्ट? दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील एकमेकाला तर कुठला प्रोडक्ट झिरो असतो? अरे, प्रश्न नाही समजला? एन वेक्टर आणि बी वेक्टर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर वेक्टर आहे, तर एन वेक्टर डॉट प्रोडक्ट बी वेक्टर घेऊ झिरो का एन वेक्टर क्रॉस प्रोडक्ट बी वेक्टर घेऊ झिरो? कोण बरोबर आहे? क्रॉस प्रोडक्ट झिरो राहील का डॉट प्रोडक्ट झिरो राहील? परपेंडिक्युलर असताना क्रॉस प्रोडक्ट. झिरो राहील परपेंडिक्युलर असताना. वेक्टर केलेलं दिसत नाहीये तुम्ही. वेक्टर मी काय सांगितलं होतं, वेक्टर जर जमलं नाही तर हे जमणार नाही. दोन वेक्टर जेव्हा एकमेकाला परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट झिरो असतो. कुठला प्रोडक्ट? कुठला प्रोडक्ट? प्रोडक्ट. हा, इथं कोणते दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे? हा एन वेक्टर आणि हा बी वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे की नाही? हो म्हणजे एन वेक्टर डॉट बी वेक्टर हे झिरो असलं पाहिजे की नाही? हा, तर विषय असा असतो इथं की ह्या प्लेनचा नॉर्मल आणि तुमच्या लाईनची पॅरलल लाईन हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर जेव्हा येतात तेव्हा तुमची लाईन आणि प्लेन हे एकमेकाला पॅरलल असतं. आणि ही पॅरललची केस कशी दाखवणार मी? ते वेक्टरच्या भाषेत असं सांगितलं जातं की हे परपेंडिक्युलर असणं म्हणजे याचा अर्थ असतो हा नॉर्मल वेक्टर आणि हा बी वेक्टर याचा डॉट प्रोडक्ट हा झिरो असतो. दॅट टाइम लाईन आणि प्लेन पॅरलल असतात. समजलं का? हो हे येणार नाही, हे पॅरलल ला येतं. ते एन वेक्टर आणि बी वेक्टर जर पॅरलल राहिला असता तर मी त्यांचा क्रॉस प्रोडक्ट झिरो घेतला असता, पण ते पॅरलल नाहीये इथं, परपेंडिक्युलर आहे. ते पहिल्यावाल्या केस मध्ये आले, पहिलीवाली जी केस सांगितली त्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट झिरो येणार. ते कोलिनियरची केस याच्या सुरुवातीला सांगितली. ओके, हा थेरम समजला? हो या ठिकाणी सांगितलंय पहा की बी वेक्टर आणि एन वेक्टर हे परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. म्हणण्याचा अर्थ त्यांचा डॉट प्रोडक्ट हा झिरो असतो. आणि जेव्हा हे परपेंडिक्युलर टू इच अदर असतात त्या वेळेला तुमचं प्लेन लाईन जी असते ही आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर लाईन आहे. ही लाईन ही पॅरलल असते प्लेनला. समजलं का? समजलं का? हो समजलं सर. का? हा, आणि दुसरी गोष्ट, हो जर तुमची लाईन ही परपेंडिक्युलर असेल प्लेनला
त्या केसमध्ये काय होतं, हे बी वेक्टर आणि एन वेक्टर एकमेकाला कोलिनियर येतात किंवा पॅरलल येतात. सो दॅट बी वेक्टर क्रॉस एन वेक्टर हा 0 असला पाहिजे. समजलं का? जेव्हा लाईन आणि प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट येणार आहे. लाईन आणि प्लेन म्हणतोय मी वेक्टर नाही सांगत आहे तुम्हाला. लाईन, ही जी लाईन आहे आणि ही जे प्लेन आहे हे परपेंडिक्युलर असतील तर त्यांचं हे बी आणि एन यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 असतो, कारण ते पॅरलल येतात एकमेकाला, बी आणि एन. आणि जेव्हा लाईन आणि प्लेन हे पॅरलल असतात तेव्हा त्यांचे जे नॉर्मल आणि पॅरलल वेक्टर असतो तो त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो, कारण ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. समजलं का? का वरतून गेलं? हा, कळालं का नाही कळालं? काही तर सांगा. थोडंफार कळालं. थोडं फारच कळालं अजून. परत बघितल्यावर कळतं सर. अच्छा, मी परत एकदा ट्राय करतो, शॉर्ट मध्ये सांगतो. समजा एक प्लेन आहे, हे प्लेन आहे. हे प्लेनचं इक्वेशन असतं आर वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर डॉट एन वेक्टर इज इक्वल टू डी असं. याच्यामध्ये हा एन वेक्टर म्हणजे हा नॉर्मल असतो, त्याला म्हणजे नॉर्मल असतो, त्या प्लेनला नॉर्मल असतो, ते प्लेनलाच नॉर्मल असतो, तो प्लेन आहे तसं याला नॉर्मल असतं, ते 90 डिग्री मध्ये असं 90 डिग्री असतं इथं. तर हा एन वेक्टर झाला बरोबर. समजा मी एक लाईन, माझ्याकडे एक लाईन पण आहे, एक लाईन आहे, जी लाईन चा जो पॅरलल वेक्टर आहे तो ह्या एन वेक्टरला कोलिनियर आहे. म्हणजे ती जी लाईन असणार ती अशी लाईन असेल, समजा ही लाईन आहे, समजा ती अशी. हिचा जो पॅरलल वेक्टर येईल तो कसा येईल, असा येईल ना, बी वेक्टर इथं असा या लाईनला पॅरलल. समजलं का? मग ज्या वेळेस तुमचा एन वेक्टरवर बी वेक्टर ओव्हरलॅप होतो, किंवा इनडायरेक्टली असं म्हणा की एन वेक्टर वरती बी वेक्टर हे एकमेकाला पॅरलल येतात, म्हणजे एन वेक्टर हा पॅरलल असतो कुणाला, बी वेक्टरला, किंवा ते कोलिनियर असतात समजा, किंवा एकमेकावर ओव्हरलॅप होतात अशा केसमध्ये. समज का? या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये हे झालं की ही जी लाईन आहे ही लाईन या प्लेनला परपेंडिक्युलर झाली ना. कारण मग माझा म्हणण्याचा अर्थ आहे की या केसमध्ये लाईन ही परपेंडिक्युलर असते प्लेनला. ओके. हो. हा, आता 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 मुद्दा लक्षात घ्या इकडे. आता टिप मध्ये जातो. जर दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील तर त्याचा कुठला प्रोडक्ट 0 असतो, क्रॉस प्रोडक्ट 0 असतो. म्हणजे जर मला दाखवायचं असेल की ही जी लाईन होती तिचं इक्वेशन होतं समजा आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर वाला इक्वेशन होतं लाईनचं. ही लाईन आणि हे प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे हे मला जर प्रूव्ह करायचं असेल तर मी काय प्रूव्ह करेल, मी काय प्रूव्ह करेल, मी हे प्रूव्ह करेल की हा एन वेक्टर आणि बी वेक्टर एकमेकाला पॅरलल आहे. समजलं का? म्हणजे जर एन वेक्टर आणि बी वेक्टर एकमेकाला पॅरलल झाले म्हणजे लाईन आणि प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर येतात. समजलं? आता एन वेक्टर आणि बी वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात म्हणजे वेक्टरच्या भाषेत त्याला कसं सांगणार, तर एन वेक्टर चा क्रॉस प्रोडक्ट बी वेक्टर सोबत घेतला आणि त्याच्या जर 0 झालं तर याचा अर्थ असा असतो की हे दोघं एकमेकाला पॅरलल आहे, आणि जर हे पॅरलल असतील तर हे परपेंडिक्युलर आहे. समजलं का? हो सर, समजलं. आता सांगा कुणाला नाही समजलं? प्रत्येकाला कळालं? हे प्रत्येकाला कळालं? महत्वाचं आहे, गरजेचं आहे, प्रश्न पडतात त्याच्यावर. आता दुसरी केस पहा. दुसरी केस काय होती, थोडस ट्रिकी येते. दुसरी केस होती, एक प्लेन आहे, त्या प्लेनचे इक्वेशन आहे आर वेक्टर एन वेक्टर इज इक्वल टू डी, आणि या प्लेनचा नॉर्मल जो असणार समजा हा नॉर्मल आहे असा, बरोबर, एन वेक्टर जो की परपेंडिक्युलर असेल तुमच्या प्लेनला. एक लाईन मी कन्सिडर करतो, त्या लाईनचा जो बी वेक्टर असणार म्हणजे जो पॅरलल वेक्टर असतो त्या लाईनचा, समजा ती लाईन
ती लाईन अशी गेलेली आहे समजा पहा, अशी गेलेली ही लाईन आहे, ती लाईन आहे. हिचं इक्वेशन आहे समजा आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅमडा बी वेक्टर. हा जो बी वेक्टर असतो हा ऑलवेज पॅरलल असतो त्या लाईनला. मग आता हा पॅरलल म्हणजे मी असा काढला तर बिघडेल का? असं काही असा काढला चालेल का त्या बी वेक्टरला? चालेल की नाही? हो. आता नीट लक्षात घ्या, म्हणजे हा बी वेक्टर जेव्हा ह्या एन वेक्टरला 90 डिग्री तयार करतोय पहा, एन वेक्टर आणि बी वेक्टरच्या मध्ये किती डिग्रीचा अँगल तयार झाला इथं? 90 डिग्रीचा, बरोबर. 90. वेक्टर परपेंडिक्युलर टू बी वेक्टर झालेलं आहे ही केस, बरोबर. हो. जेव्हा एन वेक्टर हा बी वेक्टरला परपेंडिक्युलर असतो दॅट टाइम हे बी वेक्टर आणि हे एकमेकाला पॅरलल असतात, म्हणजे ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. सो प्लेनला लाईन तुमची पॅरलल झाली की नाही, सो दॅट टाइम काय होते, लाईन अँड प्लेन हे कसे झाले एकमेकाला? पॅरलल झाले ना. हो. पॅरलल. समजलं? हो. हा हो सर. हा. आता माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की जर मला प्रूव्ह करायचं असेल की लाईन आणि प्लेन एकमेकाला पॅरलल आहे, तर मला काय प्रूव्ह करावं लागेल? एन वेक्टर आणि बी वेक्टर, एन वेक्टर म्हणजे नॉर्मल टू दी प्लेन आणि बी वेक्टर म्हणजे पॅरलल वेक्टर दी लाईन, हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, हे प्रूव्ह करावं लागेल की नाही? हो. हो. आणि हे कसं प्रूव्ह करणार मी वेक्टर मध्ये? तर दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा कसा असतो? 0. 0. म्हणजे मी काय प्रूव्ह करणार? दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर. नॉर्मल वेक्टर आणि बी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेणार, नॉर्मल वेक्टर आणि बी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेणार. कुठून नॉर्मल वेक्टर घेईल? या वेक्टर इक्वेशन मधनं हा नॉर्मल वेक्टर घेईल, या वेक्टर इक्वेशन मधनं हा बी वेक्टर घेईल, या दोघं वेक्टरचा मी डॉट प्रोडक्ट घेईल. डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू जर 0 झाली तर लाईन आणि प्लेन एकमेकाला पॅरलल होते. समजलं? हो. हा, गुड. जरा किचकट होतं ते, पण महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. असं आपल्याला प्रूव्ह करावे लागतात कधी कधी. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला लाईन आणि प्लेनच्या मधला ॲक्यूट अँगल विचारला, म्हणजे काय विचारला? इफ थीटा बी द अँगल बिटवीन द लाईन अँड द प्लेन, then the acute angle between the line and the normal to the plane is π/2 minus theta. म्हणण्याचा अर्थ आहे की प्रत्येक वेळेला ते परपेंडिक्युलर आणि पॅरललच असतील अशातला भाग काही भाग नाहीये. आलं का लक्षात? प्रत्येक वेळेला ते परपेंडिक्युलर असतील का? नाही ना, वेगवेगळे असू शकतात. म्हणजे हे जर प्लेन आहे इथं असं, हा हे प्लेन आहे, या प्लेन ही लाईन इंटरसेक्टिंग असू शकते की नाही अशी? हो. म्हणजे हा एक अँगल भेटू शकतो की नाही थीटा डिग्रीचा. सो असं प्रत्येक वेळेला ते परपेंडिक्युलर किंवा पॅरललच असतील अशातला भाग नाही. अँगल असेल त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्यूट अँगल असेल थीटा. हा थीटा अँगल लाईन, ही लाईन आणि प्लेनच्या मधला अँगल आहे. समजलं का? हो. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ओके. हा, सो मला जर तो थीटा अँगल काढायचा असेल, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये बी वेक्टर जो की पॅरलल वेक्टर आहे लाईनचा, एन वेक्टर जो की नॉर्मल आहे प्लेनचा, यांचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय बी वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू एन वेक्टरची मॅग्निट्यूड. समजलं? हो. हो सर. हा, आणि समजा मी तुम्हाला क्वेश्चन असा नाही विचारला की इन द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, असा नाही क्वेश्चन विचारला मी तुम्हाला क्वेश्चन विचारला फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड नॉर्मल टू द प्लेन. समजलं का मी काय म्हटलं ते? हो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लाईन अँड प्लेन मधील जो अँगल आहे तो थीटा असतो.
तर तुम्ही असं काढून घेणार, हे प्रश्न नाही याच्यामध्ये, बरोबर. हा पण मी तुम्हाला अँगल विचारला, अँगल बिटवीन लाईन अँड नॉर्मल टू दी प्लेन पाहिजे मला. म्हणजे लाईन आणि त्या प्लेनचा जो नॉर्मल आहे त्याच्यातला अँगल. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे पहा, की हे जर प्लेन असेल, याचा जो काय नॉर्मल असेल, इथून असा गेलेला हा नॉर्मल वेक्टर, या नॉर्मल वेक्टर मध्ये आणि तुमची ही जी लाईन गेलेली आहे, ही लाईन समजा, ही लाईन मध्ये आणि हा नॉर्मल वेक्टर मध्ये हा जो अँगल येतो हा किती असणार, समजा फाय अँगल आहे. समजलं का? हो हो सर. हा. आणि थिटा डिग्री कशाला म्हणतात? थिटा डिग्री हा इथला अँगल आहे तो, हे प्लेन आणि ह्याच्यामधला हा थिटा डिग्री आहे. प्लेन आणि लाईनच्या मध्ये थिटा आणि नॉर्मल आणि लाईनच्या मध्ये फाय. ओके. हो हो आता जर तुम्हाला तो 5 डिग्री काढायचा असेल तर तुम्ही किती सोपं काढणार? तुम्ही काय करा, तुम्हाला जर मी नॉर्मल आणि लाईनच्या मधला विचार काय करायचंय पहा, हे नॉर्मल आणि हे प्लेन यांच्यामध्ये डेफिनेटली 90 डिग्री की नाही, हा हो हो 90 डिग्रीच असेल ना तो. हा, म्हणजे काय करायचं, थिटाच काढायचा आणि त्याला 90 म्हणणं, म्हणजे इथून इथपर्यंत 90 की नाही, हा आपल्याला हा माहिती आहे, मग हा भेटून जाईल. म्हणजे काय करायचं, थिटाला काढायचं आणि 90 डिग्री मायनस थिटा करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला हा फाय भेटून जाईल. समजलं का? हो हो सर. हो अँगल बिटवीन नॉर्मल अँड लाईन. ओके. हो हा, डीप मध्ये जरा थोडस लक्ष द्या, थोडस विचित्र आणि जरा बकवास असतं ते प्लेन, तितकंसं सोपं नाही. ते कॉम्बिनेशन येते, लाईन, प्लेन, वेक्टर, असं सर्व 3-4 चॅप्टरचं कॉम्बिनेशन येते. दॅट्स वाय ते डिफिकल्ट जातं. आता इथं तुम्हाला हा सम दिलेला आहे, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन. एक लाईन दिलेली आहे आणि एक प्लेन दिलेला आहे, त्यांच्यामधला अँगल काढा म्हणतं. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन आर वेक्टर. आता लाईनचं इक्वेशन काय असतं, आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. आपल्या कामाचा वेक्टर कोण याच्यात, बी वेक्टर. म्हणजे बी वेक्टर म्हणजे हा कामाचा वेक्टर आपल्या, बरोबर. हो हो हा, त्याच्यानंतर पुढे पहा, हे वेक्टर, हे प्लेनचं इक्वेशन आहे, आर वेक्टर एन वेक्टर इज इक्वल टू डी. आपल्या कामाचा वेक्टर कुठला याच्यातला, एन वेक्टर, म्हणजे हा वेक्टर. समजलं? हो हो आपल्याला अँगल काढायचा होता दोघांच्या मधला, मग साइन ऑफ थिटाचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये बी वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ एन वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर. त्याला सॉल्व्ह करा. आता याच्यामध्ये काय काय लागते तुम्हाला, तुमच्याकडे बी वेक्टर ऑलरेडी आहे, एन वेक्टर ऑलरेडी आहे, तुम्ही फक्त त्याची मॅग्निट्यूड काढा. सो बी वेक्टरची मॅग्निट्यूड, एन वेक्टरची मॅग्निट्यूड काढा. सो हे बी वेक्टरची मॅग्निट्यूड, ही एन वेक्टरची मॅग्निट्यूड, ती घ्या आणि या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली. मग हे इथं तुम्हाला असं स्क्वेअर रूट वगैरे भेटलं पहा, 2/√3 इंटू √6. सो √3 इंटू √6 चा आन्सर कसं भेटणार, हा तुम्हाला 2 भेटेल आणि डिवायडेड बाय, तुम्ही याला थोडस √2 मध्ये कन्वर्ट करा. या 6 ला मी कसं लिहू शकतो, 3 2 6 लिहू शकतो ना. √3 इंटू, मी याला असं लिहू शकतो का, √3 इंटू √2, 3 2 6, हा बरोबर. मग मी हा √3 इंटू √3 काय होऊन जाईल, हा 2 राहील, √3 इंटू √3 3 होऊन जाईल आणि हा √2 खाली उरेल. समजलं? हो मग आता ह्या 2 ला मला √2 लिहिता येत का, लिहिता येतं. 2 म्हणजे लिहिता काय, येतं. √2 इंटू √2 डिवायडेड बाय हा खालचा 3 आणि हा √2. मी काय करेल, हा वरचा √2 आणि खालचा √2 कॅन्सल, तुम्हाला भेटलं पहा √2 डिवाइड बाय 3. हे डाऊट? नाही. ओके. सो तुमचा आन्सर हे येईल पाहिजे, √2 डिवाइड बाय 3. आणि √2 डिवाइड बाय 3 चा हे तुमच्या साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू आलेली आहे. साइन ऑफ थिटा इज इक्वल टू √2 डिवाइड बाय 3. सो वी वांट टू थिटा, सो हियर साइन गेट इनवर्स इन राइट साइड ऑफ. ओके. सो साइन इनवर्स ऑफ √2 बाय 3. फिनिश्ड. ओके. हो हो पुढचा टॉपिक आहे कॅपिलॅरिटी ऑफ टू लाईन्स.
स्टेबिलिटी नाही, कोप्लॅनरिटी ऑफ टू लाईन्स. लास्ट टॉपिक मधला आहे हा. सो कोप्लॅनरिटी चेक करायची असते आपल्याला दोन लाईन्सच्या मधली. सो पहा आता we know that the two parallel lines are always coplanar. दोन पॅरलल लाईन ह्या कधी पण कोप्लॅनरच असतात, कारण एक प्लेन तयार करतात ते ऑलवेज. ते कोणत्या तरी एका प्लेन मध्येच राहतात. सो इफ two non-parallel lines are coplanar, then the shortest distance between them is 0. So conversely, if the distance between two non-parallel lines is 0, then they are coplanar. यानी कॉन्व्हर्स स्टेटमेंट मांडलंय आणि त्याच्यावरून प्रूव्ह केलंय. त्याचं काय म्हणणं आहे ते पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल ते काय म्हणतोय मी. ओके, थोडीशी लँग्वेज राहते. वेन टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लॅनर, जेव्हा दोन नॉन पॅरलल लाईन कोप्लॅनर असतात तेव्हा काय होतं, द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज 0. त्यांच्या मधलं जे काय शॉर्टेज डिस्टन्स असतं ते 0 होतं. का कोण सांगेल का? सोपं ना. दोन नॉन पॅरलल लाईन म्हणजे काय? नॉन पॅरलल लाईन म्हणजे ज्या कधीच एकमेकाला पॅरलल होणार नाही. जर पॅरलल असल्या, समजा ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला पॅरलल लाईन आहे, तर यांच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स कुठेही मोजा ना, तुम्हाला डिस्टन्स भेटेलच. हो. राहिलेच की नाही काहीतरी शॉर्टेज डिस्टन्स? त्याने शॉर्टेज शब्द वापरलाय. शॉर्टेज डिस्टन्स राहिलेच की नाही काही, कारण त्या लाईन कधीच एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. सो त्यांच्यामध्ये काही ना काही डिस्टन्स राहणारच आहे. पण जर आपण नॉन पॅरलल लाईन कन्सिडर केला, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन समजा अशा टाईपच्या, ही आणि ही समजा अशा टाईपची लाईन, समजा एक अशी लाईन आहे आणि एक अशी लाईन आहे. आता ह्या नॉन पॅरलल आहे एका प्लेन मधल्या, यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स 0च येणार आहे. का? कारण ही लाईन अशी पुढे जाईल, ही लाईन पुढे जाईल आणि हे शेवटी कुठं काय होऊन जाईल, इंटरसेक्ट होऊन जाईल. मग यांच्यामधलं सर्व शॉर्टेज डिस्टन्स 0च राहणार आहे. हो. समजलं का? हो हो सर. हा, आता पुढे पहा. कॉन्व्हर्सली म्हणजे त्याचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट काय होईल? इफ द डिस्टन्स बिटवीन टू नॉन पॅरलल लाईन इज 0, देन दे आर कोप्लॅनर. जर का दोन नॉन, त्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट बनवलं मी, दोन नॉन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स जर का 0 झालं तर याचा अर्थ त्या लाईन्स कोप्लॅनर असतात. समजलं का? हो. हा कॉन्व्हर्स स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटचं तुम्हाला मी आता शिकवला. सो आता याला कसं प्रूव्ह करणार मी इकडे, आता प्रूव्ह कसं करायचं? सो ही एक पहिली लाईन आहे तुमची, ही दुसरी लाईन आहे तुमची. ओके, ह्या कोप्लॅनर आहे. केव्हा त्या कोप्लॅनर असतील? इफ अँड ओनली इफ, तेव्हाच त्या फक्त कोप्लॅनर असतील जेव्हा त्यांच्या त्या नॉन इंटरसेक्ट म्हणजे त्या इंटरसेक्टिंग पॅरलल लाईन्स असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स 0 असतील. आता त्यांच्यामधलं जे शॉर्टेज डिस्टन्स असतं ते कसं काढणार तुम्ही? तर विषय असा इथं की ते शॉर्टेज डिस्टन्स असं काढतात, A2 - A1, म्हणजे याचा हा A2 आणि हा A1 यांचा मायनस, आणि हे B2 आणि B1 यांचा क्रॉस प्रोडक्ट, यांचा डॉट प्रोडक्ट जर 0 झाला तरच त्या लाईनी कोप्लॅनर असतात. समजलं का? हो. म्हणजे ही कंडिशन चेक करायची, याच्यामध्ये याच्यातल्या व्हॅल्यू टाकायच्या आणि चेक करायचं. याचं आन्सर जर का 0 झालं तर ते दोन लाईन्स कोप्लॅनर आहेत, आणि जर 0 नाही झालं तर त्या कोप्लॅनर नाहीत. क्लिअर? यस. हा, ओके. सो अजून एक गोष्ट आहे. समजा प्लेन इज डिटरमाइंड बाय देम पासिंग थ्रू दी ए पॉइंट. समजा एका ए पॉइंट मधून ते एक प्लेन आहे ते पास होत आहे, आणि B1 क्रॉस B2 वेक्टर मधनं पण ते पास होत आहे. इज अ नॉर्मल टू द प्लेन, म्हणजे हा एक नॉर्मल असणार, कारण ऑब्विसली दोन पॅरलल लाईनचा क्रॉस प्रोडक्ट हा त्याचा परपेंडिक्युलर असतो. ओके, सो हा परपेंडिक्युलर येणार आहे त्या प्लेनला, जे ह्या A1 मधून जाते. तर त्यांचं इक्वेशन काय असेल, म्हणजे त्या प्लेनचं इक्वेशन काय असेल? तर त्या प्लेनचं इक्वेशन असलं पाहिजे R - A1 डॉट प्रोडक्ट ऑफ B1 क्रॉस B2 इज इक्वल टू 0. ओके, आता इथे हे कसं आलं?
हे त्या प्लेनचं इक्वेशन आहे. प्लेन डिटरमाइंड बाय दी पासिंग थ्रू दी ए. म्हणजे एक प्लेन आहे, त्यांनी इथं कन्सिडरेशन टाकलं की कोप्लॅनर म्हणजे एक प्लेन तयार करणार. कोप्लॅनर असणं म्हणजे काय असतं? एक प्लेन तयार करतं ना ते. हो. हा, मग ते प्लेन काय कोणचं प्लेन तयार करेल ते कसं काढणार तुम्ही? तर हे जे तुमच्या लाईन्स होत्या, ह्या 2 लाईननी तयार होणार ते प्लेन आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की समजा हा A1 जो पॉइंट आहे, A1 याचा पोझिशन वेक्टर असेल A, त्याचा पोझिशन वेक्टर असेल A1 वेक्टर. त्या A1 वेक्टर मधनं जाणारं ते प्लेन असेल, बरोबर? हा. हा, आणि ज्या तुमच्या 2 लाईन्स होत्या, म्हणजे एक ही लाईन असेल आणि एक दुसरी समजा अशी काहीतरी लाईन असेल अशी, तर हिची जे पॅरलल लाईन असेल, म्हणजे ह्या रेड ह्या दोन्ही लाईन्सच्या ज्या पॅरलल लाईन असतील त्या यांच्या सारख्याच असल्या पाहिजे. म्हणजे दुसरी पॅरलल याला अशी येणार, म्हणजे समजा B1 वेक्टर झाली आणि याचे पॅरलल अशी येणार, सो हे B2 वेक्टर झाली. बरोबर? हो. बरोबर. हा, हो. आता हे 2 पॅरलल ज्या लाईन्स आहेत, 2 वेक्टर झाली की नाही? मग A1 B1 वेक्टर आणि B2 वेक्टर, 2 वेक्टर जर आहेत तुमच्याकडे, यांचा जर मी क्रॉस प्रोडक्ट घेतला, B1 वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ B2 वेक्टर, तर हा या दोन्ही वेक्टरचा परपेंडिक्युलर येईल की नाही? परपेंडिक्युलर येईल ना असा दोघांचा, B1 वेक्टर क्रॉस B2 वेक्टर. समजलं का? हो. त्याला मी नॉर्मल शकतो का प्लेनचा? नाही. हा, प्लेनचा नॉर्मल म्हणता येईल ना त्याला? हा. ते प्लेनला परपेंडिक्युलर झालं ना मग. हा, हो सर. जरा किचकट आहे. सो हा जो नॉर्मल आहे याला नॉर्मल म्हणता येतं. एका पॉइंट मधनं पास होणारा प्लेन आणि त्याचा नॉर्मल आपल्याला माहिती आहे. त्याचं इक्वेशन कसं असतं? त्याचं इक्वेशन हे आहे. सो आर वेक्टर मायनस एका पॉइंट मधनं होणारा प्लेन म्हणजे ए डॅश आणि त्याचा नॉर्मल वेक्टर एन वेक्टर इज इक्वल टू 0. हे त्या प्लेनचं इक्वेशन असलं पाहिजे. समजलं का? तर हा एन वेक्टर त्या 2 लाईन्सच्या क्रॉस प्रोडक्ट एवढा असणार, म्हणून मी त्याला B1 वेक्टर क्रॉस प्रोडक्ट ऑफ B2 वेक्टर म्हणतो. क्लिअर? हो. आता समजलं? हो. हा, जरा किचकट आहे, थोडं लक्ष ठेवा, बारीक एकदम. समजा मी कार्टेशियन फॉर्म मध्ये गेलो. कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं दिसेल मग ते? आता हे वेक्टर इक्वेशनचं झालंय, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, आणि वरचं झालं ते वेक्टर इक्वेशन याच्यामधलं वेक्टर इक्वेशन मधलं अँगल. समजा ही एका लाईनचं इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ दी वन लाईन, आणि ही दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ दी सेकंड लाईन. बरोबर? हो. हा, आणि मला जर कार्टेशियन इक्वेशन दिलेले आहेत लाईन्सचे, आणि मला त्यांनी विचारलं की हे कोप्लॅनर आहे का नाही ते चेक करा. मग कसं चेक करणार? आपल्याला जेव्हा वेक्टर इक्वेशन दिलेले होते तेव्हा आपण असं चेक करत होतो, A2 मायनस A1 डॉट प्रोडक्ट ऑफ B1 क्रॉस प्रोडक्ट ऑफ B2 यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 आला पाहिजे. असं जर असेल तर आपण म्हणतो कोप्लॅनर आहे. असं होऊ शकतं जेव्हा आपल्याला वेक्टर इक्वेशन दिलेले होते, तर आपल्याला A1 A2 B1 B2 च्या व्हॅल्यू भेटायच्या. बरोबर? बरोबर? हो. समजा आपल्याला लाईन्स वेक्टर इक्वेशन मध्ये न देता कार्टेशियन इक्वेशन, ओके, अशा फॉर्मॅट मध्ये जर इक्वेशन दिले गेले, सो दॅट टाइम तुम्हाला जर यांना कोप्लॅनर दाखवायचं असेल तर आपण हा डिटर्मिनंट 0 दाखवणार. हा, डिटर्मिनंट ऑफ x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 divided by a1 b1 c1 a2 b2 c2 equal to 0. हे x1 y1 z1 च्या व्हॅल्यू तुम्हाला इथून भेटतील, x2 y2 z2 च्या व्हॅल्यू तुम्हाला इथून भेटतील, a1 b1 c1 च्या व्हॅल्यू इथून भेटतील, a2 b2 c2 च्या व्हॅल्यू इथून भेटतील. सर्व व्हॅल्यू घ्यायच्या, याच्यात टाकायचं, याचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं, आन्सर 0 दाखवायचं. 0 आलं तर कोप्लॅनर आहेत, एकाच प्लेन मध्ये समजा दोघं लाईनी, आणि जर 0 नाही आलं तर एका प्लेन मध्ये नाही आहेत, म्हणजे नॉन कोप्लॅनर आहे. समजलं? समजलं? आणि पुढची केस, आवाज येतोय का? जर का मी तुम्हाला
या दोन लाईननी तयार केलेल्या प्लेनचं इक्वेशन विचारलं. म्हणजे ही लाईन नंबर 1 आणि ही लाईन नंबर 2 या दोघांनी तयार केलेल्या प्लेनचं इक्वेशन, म्हणजे ही लाईन नंबर 1 असेल समजा, अशी लाईन नंबर 2 असेल, यांनी जे प्लेन तयार केलेलं आहे समजा असं काहीतरी, समजा यांनी प्लेन तयार केलं, समजा असं हे प्लेन आहे समजा, त्या दोघांनी तयार केलेलं प्लेन आहे ते. तर ह्या प्लेनचं इक्वेशन काय असेल असा जर तुम्हाला प्रश्न आला की या दोघं लाईननी तयार केलेलं प्लेनचं इक्वेशन काय असेल, तर ते इक्वेशन हे खंडित कार्टेशियन फॉर्म मध्ये, ते इक्वेशन कसं असेल, तसं असेल. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये x2 च्या जागी y2 च्या जागी y1 z1 च्या जागी फक्त तुम्हाला x, y आणि z टाकायचंय, बस, दॅट्स इट. बाकी सगळे सेम आहे. समजलं? समजलं? हो सर. मग तुम्हाला त्या प्लेनचं इक्वेशन भेटेल. त्यानंतर हे सम आहेत खाली पहा काढलेले त्यांनी. आता मला असं वाटतं आपण उद्याच बघू आता हे लेक्चर, चॅप्टर संपून जाईल उद्या आपलं. ओके, आजचं लेक्चर समजलं का तुम्हाला? डीप होतं जरा. थांबू आपण आज इथं. ओके, नंतर मुलं येतच नाही.